सुरगाणा तालुक्याच्या पश्चिमेस उंबरठाण क्षेत्रातील निंबारपाडा, राशा, कृष्णनगर, उंबरठाण आदी गावांना 6 मार्च रोजी भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते। यावेळी परिसरातील नागरिक भयभीत झाले होते। या भूकंपाची नोंद मेरी नाशिक येथील भूकंप मापक केंद्रात 6 मार्च रोजी 9:59  2.3 रिश्टर स्केल इतके झाले होते। यासारखे सौम्य धक्के काही गावात जाणवले होते। या गावात जमिनीतून मोठे आवाज ऐकू येत होते। घरावरील पत्रे हल्ले, काहींच्या घरात मांडणीवरील भांडी-कुंडी डबे खाली पडले होते। तर उंबरठाण येथे सौम्य धक्का बसल्याने जमीन हादरल्याने अनेक जण घरातून बाहेर पडले होते। नागरिकांना दिलासा देण्यासाठी तहसीलदार रामजी राठोड यांनी कृष्णनगर, उंबरठाण, निंबारपाडा या गावात प्रत्यक्ष भेटी देऊन गावाची पाहणी करीत नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाण्याचे आवाहन केले। येत्या काळात भूकंपाची तीव्रता जर वाढली तर नागरिकांनी काळजी घ्यावी। तात्काळ घराबाहेर मोकळ्या जागेत जावे। रात्री अपरात्री बाहेर निघताना विजेच्या तारा, खांब यापासून दूर उभे राहावे। नागरिकांशी चर्चा करीत धीर देत मनोधैर्य वाढवून दिलासा दिला। यावेळी नागरिकांनी मनमोकळेपणाने तहसीलदार यांच्याशी संवाद साधत आपल्या समस्या सांगितल्या। त्या सोडविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शासनाच्या वतीने करण्यात येतील असे नागरिकांना आश्वासन देण्यात आले। यावेळी समवेत आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते रतन चौधरी, सामाजिक कार्यकर्ते माधव पवार, मोहनाबाई गायकवाड, कृष्णनगर येथील बळवंत अलबाड, मोहन खांडवी, किसन चौधरी, सित्रा खांडवी, नारायण अलबाड, लीलाबाई चौधरी, बोरीबाई चौधरी, रेश्मा चौधरी, अशोक खांडवी, कृष्णा चौधरी, मालती बोय, मनोहर केंका आदी उपस्थित होते। काय झालं मग घाबरत जाऊ काय धापळ होते, धापळ कुठे पडलं किंवा लागलं कुठे मारले तर ते घाबरू नका। जरी काही असं झालं तर घाबरू नका आणि बाहेर असं जोरात बाहेर पक्का करायचं। आपण घरात असेल तर बाहेर नाही का, पण घाबरायचं नाही एवढं मोठं, काही खूप मोठं काही असं होणार नाहीये। आणि जर तुम्ही घरात असाल तर काय होतं, वरून काही पडलंही ना, एखादा टेबल असतो, हे असतो, त्यावर ते आदळतं। आपण टेबला खाली आपण खूपच वाज निघता येत नाही, काही टेबला खाली आपण जाऊन ते लपायची पण शक्यता, एवढं काही होणार नाही। ते झालं तर असं आपण करू शकतो। काही तारावर असतात, थोडं तारावर पण बाहेर निघाल्यावर तार पण पाहून घ्यायच्या, तारावर दिसता का त्याचं काही सांगू नका, जेणेकरून म्हणजे काही हालचालीमुळे काय पडलं आणि ते आपल्या इजा होणार नाही किंवा ताराचे साप पण लागू नये। पण तारा जेव्हा उभं राहू नका, थोडं मोकळ्यात यायचं, न घाबरता। नाही तर कसं कोणी वरून उड्या मारून तर कोण कुठून उड्या मारता असं करू नका, थोडं बाहेर। त्यामुळे प्रत्येकांना असं अचानक झालं काय करणार आपण। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।